श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, हा संदेश त्यांच्यासाठीच निर्माण केला आहे जो देवांवर, देवाच्या अफाट शक्तीवर विश्वास ठेवतो. जर ज्याचा कुणाचा देवावर आणि देवाच्या अद्भुत शक्तीवर आणि चमत्कारांवर विश्वास नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ वगळला तरी चालेल. ज्यांचा विश्वास आहे त्यांनी शेवटपर्यंत हा जर ईश्वराचा, भगवंताचा संदेश ऐकला तर ते अमर्याद धन प्राप्त करतील. त्यांच्याकडे ते चमत्कार ते जीवनात आकर्षित करतील, ज्यामुळे त्यांना सुख, समाधान आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे. देव म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवून जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकील त्याला अनपेक्षित आशीर्वाद आणि अमर्यादित धन प्राप्त होईल. कारण मी त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. तो जे काही कर्म करत आहे ते माझ्यापासून पडद्याआड नाही. बाळा, तुमचे भविष्य जरी आज तुमच्यापासून पडद्याआड आहे, पण ते मी जाणतो. कारण त्यात किती समृद्धता आणि तुझ्यासाठी किती आनंद दडलेले आहेत हे मी स्पष्टपणे पाहू शकतो. माझा दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे. तू केलेली कर्म मी कधीही दुर्लक्षित करत नाही. मग ती जी काही कर्म तू करतोस तेव्हा फक्त मनात लक्षात असू दे की मी ती पाहत आहे. बाळा, चांगल्या कर्माकडे नेहमीच वळा, कारण त्यामुळे तुम्ही अधिक पुण्य प्राप्त करता, अधिक ईश्वराच्या जवळ स्वतःला प्राप्त करता. स्वामी तुम्हाला आज म्हणत आहे, माझ्या मुला, तुझे जीवन खूप आनंदाने भरणार आहे. तू भाग्यशाली आहेस, कारण तू हा संदेश ऐकत आहेस. बाळा, तेव्हा हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुला माझे मार्गदर्शन नक्कीच प्राप्त होईल. तू ज्या काही अशा अपेक्षा ठेवत आहेस त्या पुढील हप्त्यात तुला प्राप्त होतील. पुढील आठवडा तुझ्याकरता खूप काही मोठी संधी घेऊन येत आहे, ज्यामुळे तुझे मन अगदी प्रसन्न आणि आनंदी होणार आहे. उद्याचा दिवस तुमच्यासाठी असा उगवणार आहे ज्यात तुमच्यासाठी ते प्रेम असेल, ते तुमच्यासाठी सुखाचे क्षण असतील. बाळा, या रात्रीतून मी तुमच्यातून तुमच्या त्या वेदना संपवू इच्छितो. तुमचे ते क्लेश, ते दुःख नाहीसे करून त्या जागी माझा कृपा आशीर्वाद मी देऊ इच्छितो. तुझ्यासाठी तुला असे वाटत जरी असले की ते इतक्या लवकर शक्य आहे का, पण मी आज तुला त्याची खात्री देतो की ते तुझ्यासाठी शक्य आहे, ज्याचा विचार तू तुझ्या मनात या क्षणाला करत आहेस. तुमच्यासाठी उद्या येणारा दिवस खूप काही भाग्याचा ठरणार आहे. आज रात्रीतून ज्यांनी कुणी माझ्याकडे ती प्रार्थना अगोदरच मागितली आहे त्यासाठी या रात्रीनंतरच त्यांच्यासाठी तो उदयकाल ते प्राप्त करतील. ते माझे प्रिय बाळ भाग्यशाली आहे. त्याच्या जीवनातून तो अंधार मी कायमचा नष्ट करण्यासाठी माझा आशीर्वाद देत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मला माहीत आहे की आयुष्य खूप मोठे आहे आणि तुम्ही या जगात खूप दुःख सहन करून हे जीवन जगत आहात. आता वेळ आली आहे की तुम्हाला या सर्व दुःखातून मोकळे करण्याची. होय बाळा, कारण ते माझ्या आशीर्वादाने तुम्ही सहज शक्य कराल. ज्या आनंदासाठी तुम्ही इतकी वाट पाहत होतात ते आता या काही तासात तुम्हाला प्राप्त होणार आहे, ज्यामुळे तुमचे जीवन खूप काही उच्च स्तरावर जाण्याच्या योग्य ठरणार आहे. बाळा, तुम्ही गेलेले निर्णय काहीही चुकीचे ठरणार नाहीत.
तुम्ही योग्य दिशेने पाऊले उचलत आहात, कारण मी तुमचे मार्गदर्शन करत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आता वेळ आली आहे की मी तुम्हाला सर्व शक्ती देईन, ज्यामुळे तुम्ही तुमचे जीवन चांगले करू शकाल, चांगले बनवू शकाल. तुम्हाला ते मार्ग सापडायला लागतील. तुम्हाला ती दिशा दिसायला लागेल, कारण तुम्ही ते माझ्याकडे प्रार्थनापूर्वक मागितले आहे. आता यात शंका घेऊ नका की तुमचे जीवन पुढील स्तरावर जात आहे. तुम्ही ती विपुलता, तुम्ही ती समृद्धता प्राप्त करणार आहात. स्वामी म्हणतात, बाळा, आता मी तुला जे काही सांगत आहे त्याकडे लक्ष दे. बाळा, प्रत्येक माणूस आयुष्यात कधी ना कधी एकटा पडतो. त्यावेळी त्याला आयुष्याचं खरं महत्त्व कळतं, कारण तेव्हा ना कोणी तुला मदत करतं, ना कोणी तुझ्यासोबत असल्याची खात्री देतो. मग तुला लढावंच लागतं, स्वतःच्या आयुष्याची लढाई. होय बाळा, हे सत्य आहे. पण जेव्हा तू हे करण्यासाठी सक्षमतेने उभा राहतो, ती शक्तीही मीच तुला देतो आणि त्यातून तुझ्याजवळून ती कर्म करून घेतो, ज्यामुळे तुझे जीवन अधिक समृद्धीने आणि आनंदाने भरू शकेल. होय बाळा, कारण विजेता तूच ठरणार आहेस. जेव्हा तुम्ही कोणत्याही लढाईसाठी उभे राहता, तेव्हा ते बळ मीच तुमच्या पाठीमागे उभा राहून तुम्हाला देत असतो. देव म्हणतात, बाळा, आयुष्य खूप लहान आहे किंवा मोठे आहे, त्यापेक्षा त्या निरर्थक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. जसे की तुम्ही काही लहान सहान गोष्टींवरून वादविवाद करून त्यात जर तुमचा वेळ निरर्थक व्यर्थ जात असेल, तर त्यातून सावध व्हा. आपल्या वेळेचा आपल्या जीवनासाठी उपयोग करा. त्यात तुम्ही एखादे चांगले कर्म करा, एखादे चांगले विचार करा, जे तुमच्यासाठी प्रगतिशील ठरतील असे विचार करा, ज्यामुळे तुम्ही तुमची प्रगती साधू शकाल. तुमच्यात देवाने खूप काही गुण असे दिले आहेत, ज्याचा उपयोग करून तुम्ही तुमची समृद्धी साधू शकता. तुम्ही त्या आर्थिक प्राप्तीसाठी माझ्याकडे प्रार्थना करता, वारंवार प्रार्थना करता. पण मी आज तुम्हाला आनंदाची बातमी देऊ इच्छितो की बाळा, तुझ्यात ते सर्व काही गुण विद्यमान आहेत, त्या कला आहेत. असे काही आहे जे तू इतरांसमोर प्रस्तुत करताच तुला ते अशा ठिकाणी नेईल जिथून तुला आर्थिक प्राप्ती दिसण्यास सुरुवात होईल. बाळा, कधीही आपला वेळ ज्या ठिकाणी निरर्थक जात आहे, त्या ठिकाणाहून तो वेळ चांगल्या कर्मात लावा. स्वामी म्हणतात, त्यामुळे या छोट्या आयुष्यात तुम्ही जे काही काम करत आहात, ते भविष्यात तुम्हाला उपयोगी पडेल. पुढे जाण्यासाठी योग्य मार्ग सापडल्याशिवाय या जगात कोणतीही व्यक्ती पुढे जाऊ शकत नाही. फक्त योग्य मार्गानेच तुमचे जीवन बदलू शकते. आपण योग्य दिशेने पुढे जा, कारण मी तुमच्या पाठीशी सदैव माझा आशीर्वाद देत उभा आहे. तुला ते मार्ग दाखवल्या जातील. तुझी योग्य वेळ आल्यावर तू आपोआप त्या मार्गावर चालायला लागशील. काही दैवी संकेत तुला प्राप्त होतील. तुम्ही जे काही प्रार्थनापूर्वक माझ्याकडे मागत आहात, त्यात मी तुम्हाला ते सर्व काही देण्यासाठी तत्परतेने उभा आहे. तेव्हा तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तत्पर आहात. देव म्हणतात, बाळा, आपल्या संगतीवर विशेष लक्ष दे. जर तुझी संगत चांगल्या व्यक्तींसोबत असेल, जर त्यांचे विचार अगदी चांगल्या स्तरावर, उच्च स्तरावर असतील, तर तुझ्यासाठीही ते विचार उच्च स्तरावर नेण्याजोगे ठरतील. जर तुम्ही संगतच चुकीची निवडली असेल, तुम्ही तुमचा वेळ अगदी निरर्थक ठिकाणी वाया घालवत असाल, तर या क्षणाला सावध व्हा आणि आपल्या वेळेचा आपल्यासाठी, आपल्या जीवनासाठी सर्वोत्तम
आवश्यक असलेल्या ठिकाणी खर्च करा. स्वामी म्हणतात, बाळा, तू लहानपासून ज्या काही संगतीत वाढला आहेस तिथून तुला खूप काही शिकायलाही मिळाले आहे, जे खूप चांगल्या वर्तनाचे आहे. तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवून पावले पुढे उचला आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करा, कारण तिथेच तुमची प्रगती आहे. जो मार्ग आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे. बाळा, आज तू जे काही कार्य करत आहे त्यात तुझी नक्कीच प्रगती साध्य होणार आहे, यावर विश्वास ठेव, कारण देवानेच तुझी निवड या कार्यासाठी केली आहे. तेव्हा निश्चिंत होऊन आपले पाऊले पुढे वळवत राहा. त्या दिशेने तुम्हाला मोठे यश प्राप्त होणार आहे. तुमच्या मनातील जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यात येतील. अगदी योग्य वेळेवर तुम्हाला ते आर्थिक चमत्कार काही दिवसात पाहायला मिळतील, कारण तुम्ही त्या दिशेने कर्म करत आहात. देव म्हणतात, बाळा, तू काही गोष्टी लहानपणापासूनच आपल्यात रुजवलेल्या आहेत. त्याच तुझ्यासाठी खूप काही मौल्यवान ठरत आहेत. त्यामुळे तू आता निश्चिंत राहा. तुझी प्रगती अगदी उत्तम प्रकारे होणार आहे. तुझे भाग्य खूप चमकणार आहे, यावर विश्वास ठेव. माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत आहे. मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. देव म्हणतात, माझ्या मुला, तुला हे आयुष्य फक्त माझ्याकडून मिळाले आहे. मी तुला कोणत्याही कसल्याही दुःखात ठेवू इच्छित नाही. तू इतरांचे चांगले केलेस तर मी तुझे वाईट कसे करू देणार. बाळा, तू निश्चिंत राहा, कारण तुझ्यासोबत आता खूप काही चांगले दिवस तू प्राप्त करणार आहेस. तू ज्या काही अपेक्षा ठेवत आहेस त्या पुढील काळात तुम्ही पाहणार आहात. तुमच्याकडे सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगती धावत्या दिशेने येणार आहे. ते स्वीकारण्यासाठी तुम्हीही तत्पर राहा. तुमच्या कार्यात मन लावा. इथून पुढे तुमची प्रगती वेगवान गतीने होणार आहे. त्यासाठी तुम्हीही तत्पर राहा, कारण ती वेगवान गती जेव्हा तुमच्याकडे येते तेव्हा तुम्ही तत्परतेने ते स्वीकारण्यासाठी तयार राहा. देवाचा चमत्कार तुमच्या दिशेने तुम्ही प्राप्त करणार आहात, कारण आजपर्यंत तुम्ही केलेली प्रार्थना देवाने ऐकली आहे आणि तुमच्या दिशेने ते आशीर्वाद देव देत आहेत. तेव्हा त्यांना आनंदाने स्वीकार करा आणि आनंदी राहा. तुम्ही स्वामीचे प्रिय बाळ आहात. तुम्ही स्वामीवर विश्वास ठेवून हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे. तेव्हा स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील. तुमच्या जीवनात, तुमच्या मुलाबाळांच्या जीवनात ते जे काही सुख येणार आहे ते इतक्या जलद गतीने तुम्हाला प्राप्त होईल की तुम्हीही आश्चर्याने भरून उठाल, आनंदाने भरून उठाल. स्वामी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुख, समृद्धी, आनंद देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.